नमस्कार सर्वांना, मी आहे भावना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुसेस किचनवर. तर सुसेस किचनवर मी आता बऱ्याच दिवसानंतर रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे दिवाळी होती, त्यामुळे दिवाळीमुळे घरामध्ये भरपूर अशी कामं आणि खूप दगदग झाली, त्यामुळे रेसिपी बनवायला मला जमलं नाही आणि त्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर आता रेसिपी घेऊन आलेली आहे. ती पण खूप अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. त्याचं नाव आहे पनीर मसाला. इतका सुंदर आणि चटपटीत अशी आपली पनीरची भाजी. आणि अजिबात मी तुम्हाला हॉटेल सारखी ती म्हणणार नाही, कारण की हॉटेल सारखी ती नाहीये. ही एक घरगुती अतिशय सुंदर अशी आपली पनीरची भाजी आहे. चला तर मग मी कुठलं साहित्य वापरणार आहे ते पण तुम्हाला सांगते आणि पटापट रेसिपी बनवायला. चला तर मग पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी जे घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम बघा, हे पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर हे आलं लसूण आहे. आलं मी असं चिरून घेतलेलं आहे पातळ मिक्सरच्या जारमध्ये लवकर बारीक होण्यासाठी मी हे आलं असं चिरून घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ, हळद आणि हा पनीर मसाला आहे. हा नॉर्मल मसाला नाही, हा पनीर मसाला आहे. त्यानंतर हे आपलं लाल तिखट आहे, खोबरा किस खाऊ शकता. त्यानंतर आपला हे कांदा आहे, आपण मोठा चिरून घेतलेला आहे, कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची, त्यामुळे आपण असा मोठा चिरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण हा टोमॅटो पण असा मोठ्या आकारात चिरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ही खूप सारी अशी हिरवीगार कोथिंबीर, याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, वाळवून घेतलेली आहे. आपल्याला हे सर्व आता मिक्सरमध्ये आपल्याला याची ते पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला कशी ती मी दाखवते. सर्वप्रथम हे आपल्याला आलं लसूण आहे, हे आपल्याला ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा टोमॅटो आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कांदा पण यामध्येच टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर हे खोबरं आपल्याला तुम्हाला जितकं वाटेल तितकं त्याप्रमाणे तुम्ही खोबरं घेऊ शकता. मी इथे मोठे 2 चमचे भरून खोबरं हे टाकणार आहे, खोबरं किस. आणि अजिबात आपल्याला या कांद्याला किंवा टोमॅटोला, खोबऱ्याला, आलं लसूण याला अजिबात आपल्याला तेलामध्ये परतायचं नाही आहे. आपल्याला हे कच्चं घ्यायचं आहे. ही कच्ची पेस्ट नंतर आपण तेलामध्ये छान फ्राय करणार आहोत. अजिबात याला आपल्याला तेलामध्ये थोडं देखील मी फ्राय केलेलं नाहीये. तुम्ही बघितलं, मी हे सगळं कच्चं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही छान धुवून ठेवलेली आपली ही कोथिंबीर आहे. ही खूप जास्त कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि आपल्याला हे छान अशी पेस्ट, ही पाणी नाही टाकायचं यामध्ये, कारण आपल्या कांदा आणि टोमॅटोला पाणी असतं, त्याबरोबर कोथिंबीरला पण पाणीच असतं, त्यामुळे आपल्याला याला अजिबात पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे. चला तर मग वाटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला तर मग बघा, आपली पेस्ट रेडी झालेली आहे. हे बघा, असे बारीक मी मिक्सरला ही पेस्ट अशी वाटून घेतलेली आहे. तर चला आता आपण पनीर कट करून घेऊया. चला तर मग पनीर कट करून घेऊया. तर बघा, याप्रमाणे मी आपलं असं सर्व पनीर कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. चला तर पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. चला तर मग आपलं तेल पण तापलेलं आहे. आता आपण पनीर यामध्ये तळून घेऊ. तर बघा, ह्याप्रमाणे मी पनीर तळून घेतलेले आहे. जास्त पण पनीर तळायचे नाही, त्यामुळे ते ना असे कडक बनतात, त्यामुळे आपण अगदी थोडे तळून घेतलेले आहे. चला तर आपलं आता ज्या तेलात आपण पनीर तळलं त्याचमध्ये आपण ही बनवून घेतलेली पेस्ट आहे ते आता टाकून घेऊया. तर ही पेस्ट आहे ना, आपल्याला 5 ते 7 मिनिटं कमी गॅसवर खूप छान अशी परतून घ्यायची आहे. कारण ही आपण पेस्ट सगळं आपण कच्चं मटेरियल वापरलं असल्यामुळे आपल्याला ही छान अशी परतू द्यायची आहे, जेणेकरून कांदा, आलं, लसूण याचा कच्चा स्मेल आपल्याला येणार नाही. त्यामुळे आपल्याला ही छान अशी खूप वेळ अशी पहिले परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत.
या पेस्टमध्ये मी तुम्ही बघितलं असेल मी अजिबातच काजू वगैरे मलाई दही असं कुठल्याही प्रकारचं काही वापरलेलं नाही आहे। तुम्ही अशी खूप म्हणजे बनवून बघा, खूप छान लागते। सिंपल आपल्याकडे जे अवेलेबल असतात आपल्या घरामध्ये वस्तू त्यानुसार आपण पटापट ही काही अचानक आपल्याकडे पाहुणे आले तर आपण पटकन ही बनवू शकतो। त्यामुळे अजिबात मी याच्यात मलाई वगैरे काहीही न वापरता पण तुम्ही एक वेळा बघून करून बघा, खूप छान अशी याला चव असते, खूप छान लागते। ही मी नेहमी ह्याच प्रमाणे बनवते। मला अजून खूप प्रकारची पनीरची भाजी येते, आपण पुढे बघणारच आहोत। तर तुम्ही सर्वजण मला म्हणाल की तुम्ही कांदा किती घेतला, टोमॅटो किती घेतला, आलं लसूण किती घेतलं, खोबरं किती घेतलं, हे प्रमाण तर तुम्ही सांगितलंच नाही, फक्त तुम्ही काय वापरलं हे सांगितलं। तर त्यासाठी तुम्हाला सांगते की आता तुम्हाला जितकी भाजी बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता। ही मी तुम्हाला कृती म्हणजे अशी कृती दाखवलेली आहे, ही कशी बनवायची हे सांगत आहे। तुम्हाला जर आता खूप जास्त जणांसाठी बनवायची असेल भाजी तर तुम्ही त्याप्रमाणे मटेरियल वापरू शकतो। आणि ही ग्रेव्ही खूप कमी झाली, जास्तही साहित्य घेतलं तरी चवीमध्ये काही बदल होत नाही। तर त्यामुळे तुम्हाला जितकं वाटेल, आता तुम्हाला पातळ आवडत असेल ही ग्रेव्ही, जास्त घट्ट आवडत नसेल त्याप्रमाणे तुम्ही कांदे टमाटे ही कमी जास्त असे करू शकता। त्याकरता मी तुम्हाला किती टमाटे घेतले किती कांदे घेतले अजिबात सांगितलेलं नाहीये, मी तुम्हाला फक्त कशी बनवायची हे सांगितलेलं आहे। तर जर तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तेवढं साहित्य घेऊन ही बनवू शकता। चवीमध्ये अजिबात त्याच्याने बदल होत नाही, चव ही सारखीच लागते कितीही साहित्य घेतलं तरी। आणि तुम्ही बघितलं असेल मी यामध्ये खोबरा किस टाकला, या अगोदर तुम्ही खोबरा किस टाकलेली पनीरची भाजी बघितलेली होती का? खोबरा किस म्हणजे टाकलेली बघितली होती का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की खोबरं टाकून बनवून बघा, खूप भारी लागते। तर बघा आपला मसाला खूप छान असं तेल सोडत आहे, मग याचा अर्थ आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले ऍड करायला सुरुवात करूया। चला तर दाखवते मी तुम्हाला। आपण यामध्ये हे बघा असं पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकणार आहोत। तर ही बघा अतिशय लाल आणि खूप ही तिखट अशी लाल मिरची आहे, त्यामुळे तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता। मी ही इथे हा 1 चमचा, हे बघा 1 चमचा भरून आणि आणखी थोडी टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी सांगितली म्हणून इतकी टाकू नका, तुम्ही तिखट खात नसाल तर। त्यानंतर हा पनीर मसाला आहे, हा पनीर मसाला पण आपण यामध्ये 1 चमचा भरून, हे बघा इतका मी हा पनीर मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, आता आपण यामध्ये मी हातानेच मीठ टाकते, मला अंदाजे मीठ टाकल्यानंतर भाजीला अगदी बरोबर होतं, चमच्याने टाकलं मला कळत नाही, त्यामुळे मी बघा हाताने मीठ असं टाकत आहे, मला याच्याने कळतं। तर बघा छान आता आपल्याला हे मसाले पण 2 मिनिटं असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। कमी गॅस एकदम कमी ठेवायचा, नाही तर मसाले जळतील आणि आपल्याला मसाल्याला जळालेला असा वास, जळकाचा वास येईल। त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे मसाले अगदी 2 मिनिटं छान असे परतू द्यायचे। बघू शकता मसाले टाकल्यानंतर पण छान आपलं मसाल्याने तेल सोडलेलं आहे, बघा किती छान परतून आपला मसाला तयार झालेला आहे, बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला आता पनीर टाकून घ्यायचे आहे, तर आपण हे फ्राय करून घेतलेले पनीर यामध्ये आपल्याला असे टाकून घ्यायचे आहे। तर हे बघा आता आपण यामध्ये पनीर टाकलेलं आहे, तर आपल्याला हे छान मिक्स केल्यानंतर आता तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती थिक ठेवायची आहे किती नाही त्यानुसार आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत, हे मी थंडच पाणी घेतलेलं आहे, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता। त्याने गरम पाण्याने असं म्हणतात की तरी छान येते, पण मला तर काही असा अनुभव नाहीये, मी थंडच पाणी टाकते नेहमी, ना माझ्या भाजीची चव बिघडते ना माझ्या भाजीची तरी जाते। त्यामुळे मी तुम्हाला असं सांगते की मी गारच पाणी घेतलेलं आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही पाणी गरम करून घ्यावा। तर बघा मला ही खूप ठीक वाटत आहे ग्रेव्ही, त्यामुळे मी अजून थोडं यामध्ये पाणी ऍड करते, अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे मी।
तर बघा, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी खूप म्हणजे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे पाणी टाकू शकता, पण मला जास्त पातळ बनवायची नसल्यामुळे मी एवढंच पाणी टाकलेलं आहे। तर बघा किती सुंदर अशी आपली भाजी ही पनीरची रेडी झाली आहे। यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून कोथिंबीर पण टाकू शकता, पण आपण मसाल्यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरली असल्यामुळे मी आता वरून अजिबात कोथिंबीर घालणार नाही यामध्ये। तर ही भाजी आता तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, अगदी सहज कशासोबत पण खाऊ शकतो। इतकी टेस्टी ही आपली भाजी बघा रेडी झालेली आहे। सुंदर याला रंग आलेला आहे आणि स्मेल पण इतकी सुंदर येत आहे। मला तर भूक लागलेली आहे, तुम्ही पण बनवा आणि नक्की अशी ही करून खा आणि कमेंट मध्ये मला नक्की तुम्ही बनवल्यानंतर कमेंट करा, लागलं तर की आम्ही बनवली ही अशी बनली, चांगली बनली तर चांगली सांगा, नाही बनली तरी सांगितली तरी चालेल, पण कमेंट मात्र। तुम्ही याप्रमाणे आपला मसाला पनीर हे असं तयार झालेला आहे, तर तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि कसं झालं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा। आणि चला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।